नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. इयत्ता 10वी इलेक्ट्रिकल व मेकॅनिकल टेक्नॉलॉजी या विभागातील विषय अभियांत्रिकी चित्रकला आणि या विषयातील घटक ऑटोकॅडची ओळख आपण या भागामध्ये पाहणार आहोत. विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही जी आरेखन करता, आकृती काढता, ते सर्व संगणकावर जर काढावायचं असेल तर ॲटोकॅड या सॉफ्टवेअरच्या साहाय्यानं आपल्याला आकृती आरेखन करता येईल. आणि हे आरेखन करताना ड्रॉ मेनू आणि मॉडिफाय मेनूचा प्रामुख्याने जास्तीत जास्त वापर केलेला असतो. त्यापैकी ड्रॉ मेनूमधील कमांड्स आपण पाहणार आहोत. त्यापैकी पहिलं कमांड आहे लाईन, म्हणजे रेषा काढणे. ARC आर्क म्हणजे कंस काढण्यासाठी हे आर्क कमांड वापरलं जातं. CIRCLE सर्कल वर्तुळ काढण्यासाठी या कमांडचा वापर होतो. ELLIPSE इलिप्स म्हणजे लंबवर्तुळ काढण्यासाठी या कमांडचा उपयोग होतो. रेक्टँगल म्हणजे आयत, तर या कमांडचा उपयोग आयत काढण्यासाठी होतो. बहुभुजाकृती काढण्यासाठी पॉलिगॉन या कमांडचा उपयोग केला जातो. स्क्रीनवर प्रत्यक्षात तुम्हाला अशा पद्धतीने हे चित्र दिसतं. ॲटोकॅडमध्ये रेषा काढताना लाईन कमांड हे टाईप करावं लागतं आपल्याला सुरुवातीला. त्यानंतर एंटर की दिली की खालील दोन ऑप्शन दिसतील, फ्रॉम पॉईंट आणि टू पॉईंट. तर फ्रॉम पॉईंटच्या पुढं रेषेच्या पहिल्या बिंदूचा निर्देशांक टाईप करायचा आहे आणि नंतर एंटर की दिल्यानंतर टू पॉईंट हा ऑप्शन येईल आणि त्यापुढं रेषेच्या शेवटच्या बिंदूचे निर्देशांक दिले की ही रेषा तुम्हाला स्क्रीनवर दिसेल. आर्क म्हणजे कंस काढणे. कमांड लाईनमध्ये कमांडच्या समोर तुम्ही ARC असं टाईप करून एंटर की दिली की खाली दोन ऑप्शन दिसतील, सेंटर आणि स्टार्ट पॉईंट. इथं कंसामध्ये आपल्याला हा या बिंदूचा निर्देशांक आहे, या बिंदूचा निर्देशांक आहे आणि या बिंदूचा निर्देशांक आहे. म्हणजे हा सुरुवातीचा बिंदू, हा मधला बिंदू आणि शेवटचा बिंदू म्हणता येईल. परंतु इथं मध्यबिंदू दिलेला नाही, म्हणजे या कंसाचा मध्यबिंदू न दिल्यामुळं इथं सेंटर हा ऑप्शन घेता येणार नाही. त्यामुळं स्टार्ट पॉईंटचे निर्देशक आपल्याला इथं द्यावे लागतील. ते निर्देशक आहेत पहा 2:4. त्यानंतर ऑप्शन येईल सेंटर, एंड आणि सेकंड पॉईंट. या ठिकाणी कंसाचा दुसरा बिंदू म्हणजे सेकंड पॉईंट आपल्याला देणं आवश्यक आहे. त्यासाठी 7:6 टाईप करून एंटर की दिली की एंड पॉईंट येईल आणि एंड पॉईंटच्या पुढं कंसाच्या शेवटच्या बिंदूचे निर्देशांक लिहायचा आहे 12:4. आणि अशा पद्धतीनं एंटर की दिली की तुम्हाला हा कंस स्क्रीनवर दिसेल. वर्तुळ काढण्यासाठी सर्कल हे कमांड टाईप करावं लागतं आणि त्यानंतर एंटर की दिली की हे ऑप्शन दिसतील. वर्तुळ काढण्यासाठी सर्कल हे कमांड टाईप करावं लागेल आणि टाईप केल्यानंतर एंटर की दिली की हे ऑप्शन दिसतील 3P, 2P, TTR, सेंटर पॉईंट. पैकी 3P म्हणजे 3 बिंदू दिले असतील तर 3P हा ऑप्शन निवडायचा आहे. 2 बिंदू दिले असतील तर 2P हा ऑप्शन निवडायचा आहे. अशा पद्धतीनं इथं आपल्याला कोणत्याही प्रकारची माहिती न देता फक्त मध्यबिंदूचे निर्देशांक दिलेले आहेत, म्हणून सेंटर पॉईंट हा ऑप्शन घेऊन 6:6 टाईप करून एंटर की दिली की खालील ऑप्शन येईल डायमीटर किंवा रेडियस. या ठिकाणी जर डायमीटर दिला असेल तर D टाईप करून पुन्हा पुढच्या ऑप्शनला डायमीटरचं जे माप आहे ते लिहावं लागेल आपल्याला. परंतु इथं रेडियस दिल्या असल्या कारणानं आपण रेडियसचा अंक टाईप करून एंटर की दिली की हे वर्तुळ तुम्हाला तयार झालेलं दिसेल. लंबवर्तुळ काढणे.
म्हणजे इलिप्सचा या कमांडचा उपयोग या अशा प्रकारचे जे वर्तुळ दिसतात त्याला लंब वर्तुळ म्हणतात आणि हे लंब वर्तुळ काढण्यासाठी इलिप्स नावाचं कमांड वापरावं आहे. त्यानंतर ऑप्शन येतील आर्क, सेंटर किंवा ॲक्सिस एंड पॉईंट. पैकी इथं आपल्याला मध्यबिंदू दिलेला आहे इलिप्सचा, त्यामुळं सी, सेंटरचं सी हे टाईप करून आपण हे खालील ऑप्शन आपल्याला दिसतील. सेंटर ऑफ इलिप्स म्हणजे या बिंदूचे निर्देशांक, म्हणजे 6 स्वल्पविराम 6 एंटर की दिली की खाली ऑप्शन येईल ॲक्सिस एंड पॉईंट. लंबवर्तुळाला हा एक मोठा अक्ष आणि हा लहान अक्ष असतो. पैकी या मोठ्या अक्षाच्या शेवटच्या बिंदूचे निर्देशांक दिलेले आहेत, म्हणून आपण ॲक्सिस एंड पॉईंटला 12 स्वल्पविराम 6 लिहिलेला आहे. एंटर की दिल्यानंतर पुढं ऑप्शन येईल अदर ॲक्सिस डिस्टन्स किंवा रोटेशन. तर हे मध्यबिंदू म्हणजेच हा मोठा अक्ष आणि हा लहान अक्ष हे जे अंतर आहे हे अंतर इथं टाईप करून एंटर की दिली की तुम्हाला हे लंबवर्तुळ तयार झालेलं दिसेल. रेक्टँगल म्हणजे आयत काढण्यासाठी रेक्टँगल हे कमांड टाईप करा आणि एंटर की दिल्यानंतर हे 2 ऑप्शन येतील, फर्स्ट कॉर्नर, अदर कॉर्नर. कॉर्नर म्हणजे कोपरा, 4 कोपरे आहेत आयतासाठी, तर त्यापैकी तुम्ही फर्स्ट कॉर्नर म्हणून कोणताही कोपरा ग्राह्य धरला जातो. आपण इथं फर्स्ट कॉर्नर म्हणून 1 स्वल्पविराम 2 हा कोपरा निर्देशक त्याचे टाईप केलेले आहेत. त्यानंतर एंटर की मारली की अदर कॉर्नर मात्र हा पहिला कॉर्नर असेल तर अदर कॉर्नर हा कॉर्नर घेतला पाहिजे, किंवा फर्स्ट कॉर्नर हा असेल तर अदर कॉर्नर हा घेतला पाहिजे. अशा पद्धतीनं रेक्टँगल कमांडच्या साहाय्यानं आपल्याला असा आयत तयार करता येतो. पॉलिगॉन म्हणजे बहुभुजाकृती काढणे. 4 किंवा त्यापेक्षा जास्त बाजू असलेली आकृती म्हणजे बहुभुजाकृती. इथं आकृतीमध्ये आपल्याला 6 बाजूंची बहुभुजाकृती दिसते. त्यानंतर त्यापैकी एका बाजूचे 2 निर्देशांक दिलेले आहेत. या पहिल्या बिंदूचा निर्देशांक आहे 4 स्वल्पविराम 2 आणि या बिंदूचा निर्देशांक आहे 8 स्वल्पविराम 4. तर पॉलिगॉन कमांड तुम्ही दिल्यानंतर ऑप्शन विचारलं जाईल नंबर ऑफ साईड्स म्हणजे बाजूंची संख्या. इथं 6 बाजू आहेत म्हणून आपण 6 टाईप केलेलं आहे. त्यानंतर हे ऑप्शन विचारले जातील, पहा, एज, सेंटर ऑफ पॉलिगॉन. एज म्हणजे बाजू, कोणतीही एक बाजू, आणि सेंटर ऑफ पॉलिगॉन म्हणजे मध्यबिंदू. पण मध्यबिंदूचं निर्देशांक इथं न दिल्यामुळं आपण एज हा ऑप्शन निवडूया. एज टाईप करून एंटर की दिल्यानंतर आपल्याला खाली ऑप्शन विचारला जाईल फर्स्ट एंड पॉईंट ऑफ एज. फर्स्ट एंड पॉईंट ऑफ एज म्हणजे बाजू, बाजूचा पहिला बिंदू आणि बाजूचा शेवटचा बिंदू. हे पहा, पहिला बिंदू 4 स्वल्पविराम 2 म्हणून 4 स्वल्पविराम 2 एंटर की दिलेली आहे. त्यानंतर सेकंड एंड पॉईंट ऑफ एज 8 स्वल्पविराम 4. अशा पद्धतीनं एंटर की दिल्यानंतर आपल्याला स्क्रीनवर असा 6 बाजूंची बहुभुजाकृती दिसेल. आपण आतापर्यंत जे आरेखन केलं त्या आरेखनामध्ये काही बदल करायचे असतील तर त्यासाठी मॉडिफाय मेनूमधील कमांडचा वापर करावा लागतो. ते कमांड्स आपण पाहूया. पहिलं कमांड आहे इरेज. आकृतीचा नको असलेला भाग खोडणे किंवा पुसून टाकण्यासाठी इरेज हे कमांड वापरलं जातं. त्यानंतर कॉपी. आकृतीची दुय्यम प्रत म्हणजे आहे तशी आकृती दुसरी आपल्याला बनवायची असेल तर कॉपी हे कमांड वापरतो. मूव्ह म्हणजे आकृतीमधील निवडलेला भाग किंवा पूर्ण आकृती ही एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जर हलवायची असेल तर मूव्ह हे कमांड वापरतात. ऑफसेट समांतर रेषा 2 किंवा त्यापेक्षा जास्त, तसेच समकेंद्री वर्तुळे ही जर आपल्याला काढायची असतील तर ऑफसेट कमांड वापरतात. त्यानंतर आहे ट्रिम. विशिष्ट आकाराचा नको असलेला भाग विशिष्ट मर्यादेपर्यंत कमी करायचा असेल तर त्यासाठी ट्रिम कमांड वापरतात. एक्सटेंड. आकृतीचा विशिष्ट भाग विशिष्ट मर्यादेपर्यंत वाढवायचा असेल तर एक्सटेंड हे कमांड वापरतात. त्यानंतर ब्रेक. विशिष्ट आकाराचा काही भाग काढून टाकायचा असेल तर ब्रेक हे कमांड वापरतात. फिलेट.
विशिष्ट आकाराच्या कडांना गोलाई देण्यासाठी म्हणजे आयताचे जे 4 कोपरे आहेत किंवा चौरसाचे 4 कोपरे हे काटकोनी असतात आणि त्याला जर आपल्याला गोलाई द्यायची असेल तर फिलेट कमांड हे वापरतात. स्केल म्हणजे प्रमाण ठरवायचं आहे. म्हणजे समजा एखादा आपण वर्तुळ काढला आणि त्या तसंच वर्तुळ किंवा तशीच आकृती लहान स्वरूपात किंवा मोठ्या स्वरूपात जर करायची असेल तर त्यासाठी स्केल ठरवावं लागतं आणि त्यासाठी कमांड हे वापरतात स्केल. ॲरे आवश्यक आकार विशिष्ट पटीत वाढविणे. मिरर आरशातील प्रतिमा बनवायची असेल आपल्याला एखाद्या आकृतीची तर त्यासाठी मिरर कमांड वापरतात. आपण हेच मॉडिफाय मेनूमधील कमांड सविस्तर पाहूया. प्रथम पाहूया इरेज. इथं 2 आकृती आहेत. इथं हा एक चौकोन आहे आणि हे वर्तुळ आहे. त्यानंतर आपल्याला समजा हे वर्तुळ खोडायचं असेल तर प्रथम हे वर्तुळ माऊसच्या साहाय्यानं सिलेक्ट करावं लागेल आणि नंतर इरेज कमांड दिलं तर ते वर्तुळ खोडलं जातं आणि फक्त चौकोन राहील. कॉपी आकृतीमध्ये इथे एक चौकोन दिलेला आहे आणि असाच चौकोन आपल्याला आणखीन एक याच चौकोनाच्या जवळ पाहिजे तर त्यासाठी हा चौकोन आपण प्रथम सिलेक्ट करावा अशा पद्धतीनं आणि कॉपी कमांड दिल्यानंतर इथं तुम्हाला दुसरा एक चौकोन दिसेल. मूव्ह आकृतीमध्ये निवडलेला भाग एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी आपल्याला हलवायचा आहे. तर इथं एक चौकोन आहे त्याच्यामध्ये हे वर्तुळ आहे. दुसरा एक चौकोन आहे. तर या चौकोनामधील वर्तुळ आपल्याला या चौकोनामध्ये जर हलवायचं असेल तर त्यासाठी आपल्याला प्रथम हे वर्तुळ सिलेक्ट करावं लागेल आणि मग मूव्ह कमांडच्या साहाय्यानं कुठून कुठपर्यंत न्यायचं हे अंतर असं या पद्धतीनं जर दिलं तर अशा पद्धतीनं आपल्याला ते हलवता येईल. त्यानंतर आहे ऑफसेट. पहा इथं एक चौकोन दाखवलेला आहे त्याच्यामध्ये एक वर्तुळ आहे. तर असंच वर्तुळ आपल्याला आणखीन बाहेरच्या बाजूला जर पाहिजे असेल 1, 2 किंवा त्यापेक्षा जास्त तर प्रथम हे वर्तुळ असं या पद्धतीने इथं सिलेक्ट करावं आणि ऑफसेट कमांड देऊन आपल्याला अशी अनेक वर्तुळं काढता येतात. ट्रिम पहा इथं एक असा उभा आयत आहे आणि इथं एक आडवा आयत आहे. दोन्ही आयत जिथं एकमेकांना छेदतात अशा ही चारही बाजू आपल्याला कट करायच्या आहेत. म्हणजे अशा पद्धतीनं ती आकृती दिसली पाहिजे आणि त्यासाठी असा विशिष्ट भाग जर आपल्याला कट करायचा असेल तर त्यासाठी ट्रिम हे कमांड वापरतात. पहा प्रथम जो भाग आपल्याला कट करायचा आहे तो सिलेक्ट केलेला आहे आणि त्यानंतर कट करण्यात येणारा भाग हा पहिला आणि शेवटचा बिंदू असे दोन्ही सिलेक्ट केले तर तो एक एक भाग कट होईल. या आकृतीमध्ये तुम्हाला इकडचा भाग इथं कट झालेला दिसतोय आणि या आकृतीमध्ये पुन्हा इथला वरचा भाग कट झालेला आहे. त्यानंतर या आकृतीमध्ये इथला भाग कट झालेला आहे आणि इथं चारही बाजू तुम्हाला कट झाल्यासारख्या दिसतील. एक्सटेंड म्हणजे वाढविणे. पहा इथं एक आकृती आहे आणि ही दुसरी आकृती आहे. तर ही रेषा जी आहे ही रेषा आपल्याला या उभ्या रेषेपर्यंत वाढवायची आहे म्हणजे एक्सटेंड करायची आहे. अशा वेळेस एक्सटेंड कमांडच्या साहाय्यानं ही रेषा वाढवून अशा पद्धतीनं आपल्याला दिसेल. ब्रेक ही एक पूर्ण रेषा आहे आणि ही रेषा आपल्याला मध्ये इथं ब्रेक करायची आहे, कट करायची आहे, कापायची आहे. तर अशा वेळेस ब्रेक कमांडच्या साहाय्यानं हे दोन्ही पॉईंट जर दिले तर त्यामधला भाग हा पुसला जातो किंवा काढून टाकला जातो. फिलेट इथं पहा आयत आहे आणि ह्या आयताचे हे जे 4 कोपरे आहेत हे असे काटकोनी आकाराचे आहेत. तर या काटकोनी आकाराच्या कोपऱ्यांना जर गोलाई द्यायची असेल तर त्यासाठी फिलेट हे कमांड वापरतात. तिथं स्केल इथं एक वर्तुळ दिलेलं आहे पण हे लहान आहे. अशाच पद्धतीचं वर्तुळ अशाच पद्धतीची आकृती असेल पण थोडीशी मोठ्या प्रमाणात आपल्याला पाहिजे असेल तर त्यासाठी स्केल ठरवून किती प्रमाणात वाढवायची ती प्रमाण देऊन अशी मोठी आकृती आपल्याला करता येते. त्यानंतर ॲरे पहा समजा इथं एखादं हे वर्तुळ असेल आणि ह्या वर्तुळासारखीच अनेक वर्तुळं जर बनवायची असतील किंवा या पद्धतीनं पहा इथं एकच वर्तुळ आहे आणि ह्या वर्तुळासारखी अनेक वर्तुळ अशी ह्या गोलाकार पद्धतीनं
दिलेले आहेत. तर साधारणतः 2 प्रकारे ही रचना करता येते, म्हणजे आयताकृती एक आणि गोलाकृती एक. त्यासाठी इथं आर हा ऑप्शन निवडतात आणि या ठिकाणी पोलर म्हणजे पी आणि आर म्हणजे रेक्टँग्युलर अशा पद्धतीनं ऑप्शन वापरून हा आपल्याला आयताकृती किंवा गोलाकार दिला जातो. अशा पद्धतीनं कमांड्स आपण पाहिलेले आहेत. धन्यवाद.